नमस्कार, आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत. यवतमाळ तालुक्यातील मंगरुळ कारखाना या ठिकाणी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कुणाल जतकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता 1 तास नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कारखान्याने शेतकऱ्यांवर तिहेरी संकट टाकल्या कारणाने डेक्कन शुगर कारखाना शेतकऱ्यांना ऊसाचे बिल बघण्यासाठी तारीख पे तारीख देत असल्या कारणाने मोठी शेतकऱ्यात नाराजी निर्माण झाली. या कारणाने शेतकरी पुत्र कुणाल जतकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, युवा काँग्रेस कमिटी तसेच शेतकरी वर्ग रास्ता रोको आंदोलन मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते. या प्रसंगी साधुराम वाधवानी 18 मे 2026 रोजी सर्व शेतकऱ्यांचे बिल पूर्ण देऊ असे आश्वासन दिले. आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत नागपूर तुळजापूर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमच्या मागणी आहे की यवतमाळ जिल्ह्याचा पीक विम्यात समाविष्ट करण्यात यावा आणि दुसरी मागणी आहे की डेक्कन प्रायव्हेट लिमिटेड शुगर कारखाना यांनी शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत दिले नाही. शेतकऱ्यांचा ऊस 4 ते 5 महिने झाले पण अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे प्रायव्हेट डेक्कन शुगर कारखान्याने दिलेले नाही. आणि आमचा विमा आमच्या जिल्ह्यात 3 मंत्री असून आमचा जिल्हा पीक विम्यात समाविष्ट केलेला नाही आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्यासाठी नाही आहे. आणि आज आम्ही रास्ता रोको करत आहे. उद्या जर आमचा पीक विमा जिल्हा समाविष्ट केला नाही तर आम्ही एकही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांचे पैसे मिळालेच पाहिजे. जिल्ह्याला ताबडतोब विमा मिळालाच पाहिजे. जिल्ह्याला ताबडतोब विमा मिळालाच पाहिजे.